का ग? बोला बाई. म्हणलं घरी काय काम नाही नाही का? आणि म्हणलं चल दिंडी चालली नाना महाराजाची, चल आपण जाऊ पंढरीला. बस काम आहे घरी. काय काम आहेत घरी आता? पाऊस नाही. पाऊस नसला तरी बी कामाला तिथंच महिला मंडळीच्या मागं. मग आता सगळे काम सोडून यावं लागत दिंडीला का काम घेऊन यावं लागत? कामा नाही न्यावं लागत पण कामा महिलालाच करायला लागत येत ना. म्हणून मी म्हणलं शेजारी न्यायला कसं ठेवावा. शेजारीन बाई कंबर बांधा कसून म्हणून चला वारीला. शेजारीन बाई घरी काय करता बसून हो. शेजारीन बाई कंबर बांधा खसून हो. घरी काय करता बसून. म्हणून म्हणलं वारीला चला. तर वारीला आल्यानंतर काय काय असतं? काय असतं लय हाल असते जीवाचे. कसे असते तर? चांगलं पाणी भेटत नाही. हा मरणाची वाट दगडाची राहती. हा. पाय आमचे दुसऱ्या शेजारी चप्पल तुटली साऱ्या वाटावी चप्पल वडीत घेऊन फोडवून घेतले. शेजारी नाही का? जीवनाची झाली. मग पंढरीला येऊन काय होतं? दशावती नाही का? नाही वाटाणी होती ना दशा. मग त्याच्यामुळे नको म्हणता का तुम्ही? नको असं वाटतं लोकांचं ऐकून आपल्या घरी बसलेलं बरं. जीवनाला वारी करावी लागती. हा का? हा म्हणून म्हणलं शेजारीन बाई कंबर बांधा खसून हो. घरी काय करता बसून. वारीला आल्यानंतर काही आगळा असतो, आनंद घ्यावा लागतो. हो. म्हणून शेजारीन बाई म्हणजे मला नको बाय म्हणली. मग काय? या पंढरीची वाट लय चालून चालून आले. म्हणून शेजारी बाई म्हणलं मला नाही यायचं वारीला. जीवनाचे हाल होत नाही जीवाची. लय जीवाचे हाल होते म्हणून मला नाही यायचं वारीला. म्हणून काय म्हणते बाई? या शेजारीनं या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. चालली तिचा जीव लय सुखाशी म्हणजे पंढरीची वाट लय द्वार मग हायला खरं माझ्या पायाला आले. कधी कधी वारकरी रस्ता सोडून चालत येत ना. हा होय पण चालावंच लागतं. थोडी येऊ नाही तर काय हो चालावं लागतं. पंढरीची वाट आहे. वर राहत नाही काही बारीला दगड राहते. म्हणून नको म्हणती वय. चंद्रभागेचं गढाळ पाणी आणि नाही पेरे बिस्लरीचं पाणी लागत मग फिल्टर लागत चार. त्याच्यामुळे तू नको म्हणती. या शेजारी या शेजारीनं बरं नाही केलं ग बया 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 मला पंढरीला.
तिथल्या छाला शेजारी असली तरी बी कधी मध्ये निंदा केला तरी पण हरिनामाच्या गोष्टी आहेतच आहे की नाही महिला मंडळ यांनी सुद्धा 100 रुपये दान केले, धन्यवाद. काही मैत्रीच्या गप्पा मारायच्या काही देवाच्या गप्पा मारायच्या आहे का नाही हा आवारीत आलेले सगळं घडतं सगळं करतच पण देव घडतं याला महत्व आहे का नाही ते जीवाचं कल्याण करणं आहे. बरोबर म्हणून वारीला यायचं. गटार पाणी असो किंवा चांगलं असो, काही आग चांगली असो किंवा दगडाची असो, वारी करायची. वार करी आम्ही वार करी बहीण भिकारी, पंढरीचा वार करी बहीण भिकारी, पंढरीचा वार आवश्यक नाही आपण जरी वारकरी असलो हो. पण दुसरी गोष्ट मला अशी कळली हा. का या पांडुरंगाची आपण लाडकी लेके म्हणून लाडकीले कमी संताची वाव लाडकीले कमी संताची सर्वांवर कृपा ह्या बहुतांची. लाडकीले कमी संताची माणसाची नाही, लाडकीले कमी संताची आणि मजवर कृपा बहुतांची. लाडकीले कमी संताची मग काय सांगितलंय बारोडात? हा सांगा तुका माझ्या आयुष्या बाया आबीर मुख्याचा येते शेजारी बाई तुम्ही मला एवढा आग्रह करू राहिल्या बर. पण मला मरणाच पीत होते हा मला बाई. वाद जमत नाही आणि मग मग मला कशाला नेता बाई. मारीत लागल्यावर लय वास येतो अगं बाई बुक्क्याचा वास येतो, पण बुक्का कशासाठी लावतात? कशाला लावतात? तेवढं तरी सांगा मग कशासाठी कशासाठी लावतात बुक्का? यायचं की नाही यायचं तुमच्या संग हा ना, वारीला कशामुळे येतात? बुक्का कशामुळे लावतात? हा सांगा ना तर कशामुळे भगवंताचा बुक्का भगवंताला पेरे म्हणून आपण लिहितो बुक्का. हा त्याचं नाव बुक्का. भगवंताने हे करून ठेवलं बुक्का. सारे काय म्हणून बघितलं की नाही पाहतो मग आबीर बुक्का सगळ्या तोंडाला सगळ्या अंगाला सगळ्या होता, सगळ्या तोंडाला होता, बरोबर. सगळ्या बाया काळ्या केलेल्या होत्या. कशामुळे? भगवंताचं प्रतीक आहे. हो बुक्का म्हणजे भगवंताचं प्रतीक आहे म्हणून लावावं लागतं. आणि तू म्हणते आबीर बुक्याची येते घाण वास आबीर बुक्याचा आता बाई मला गजपत्राई भरून खाल्ली आणि म्हणते मला वास येतो बुक्याचा. माझ्या समोर खाल्लं आणि म्हणते 2 घास गेले नाही. पहा बाय आता एवढ्या बाया साक्षर भाजी पेढे अजून काय बर्फी. पंक्तीवाल्याने एवढा कष्टाने बिचाऱ्याने आपल्याला पंगत दिली 2 घास तर खावाच लागतं ना वास आला की. सुधारली का नाही खाऊन खाऊन? हा? एवढं मोठं आणि खाऊन आमची शेजारी राहिली काय मग नाही सगळ्या शेजारी सुधारल्यात हा, खाऊन सगळ्या शेजारी अहो, धन्यवाद मानावं लागेल या दिंडीतील सर्वच पंक्तीवाल्यांना एवढं सुंदर वाटलं पंक्तीवाल्यांना. सगळ्याच माणसाने जुळून एवढं सुंदर भोजन दिलंय ते असे त्यांच्या वारकरी पोट कल्याणाचं भगवंत त्यांना खरंच दिलं. बेरुक्याचा वासा मला पंढरीला